नमस्कार मंडळी. नवरात्रोत्सवातला तिसरा दिवस, तिसरी माळ. आज आम्ही देवीची छान पूजा केली, हार केला, मस्त आरत्या म्हटल्या, प्रसन्न वाटलं. आणि आज देवीला काय बरं नैवेद्य दाखवायचा? तर आज ही खास फर्माईश होती, कारण हा पदार्थ लहानपणच्या आठवणींशी निगडीत असणारा पदार्थ आहे. 80-90च्या दशकातल्या शाळेत जाणारी छोटी मुलं होती, त्यांची आई त्यांच्यासाठी हा खास पदार्थ करायची म्हणजे करायचीच. कारण हातासरशी 2 साहित्यात हा पदार्थ होतो, तितकाच रुचकर लागतो, लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडू शकतो. कारण तेव्हा असं काही फॅड नव्हतं, साखर-बिखर खाऊ नका, कारण ही आहे साखर पोळी. तर दशमीची कणिक होतीच माझ्याकडे भिजलेली, तर त्याच्यात मी थोडी साखर भरली आणि पुरीसारख्या पोळ्या लाटून घेतल्या आणि मस्त तुपावर खमंग भाजून घेतल्या. तर आपली ही साखर पोळी टम्म फुगून तयार झालेली आहे. तुम्ही ही ट्राय केली नसेल तर नक्की ट्राय करा. तुम्हालाही छान लहान झाल्यासारखं वाटेल बरं का. आणि जाणे जे यज्ञ कर्माला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला पण विसरू नका. तर आज देवीला ही साखर पोळी, साधी दशमी, तोंडल्याची भाजी आणि कढी असा मस्त नैवेद्य होता. आणि आपणही अशा पुढच्या भागात छान छान पदार्थासह भेटत राहूया. नमस्कार.